हा उद्घाटनाचा कार्यक्रम कित्येक महिन्यापासून हा रखडलेला. या शासनाच्या लोकांना एक सवय लागली की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारला. हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, हे पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झाले, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत. आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत समिती. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी निधी देत असताना वेगवेगळ्या सरकारांनी ह्या ठिकाणी, म्हणजे ह्या काळात काँग्रेसचं सुद्धा सरकार असताना ह्याला तांत्रिक मान्यता ह्या कामाला मिळाली होती, वेगवेगळ्या सरकारांनी दिली. प्रथा अशी आहे आणि आम्ही समजून घेऊ की ज्या ज्या ठिकाणी सत्ता ज्यांची येईल त्यांनी कार्यक्रम नियोजित करावा, सगळ्यांना बोलवावं, कार्यक्रम घ्यावा. काही अधिकारी आहेत तर त्यांना वाटते की आज सत्तेचं त्यांना संरक्षण आहे, मात्र त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आज कुणाची तरी बाजू कुणाच तरी ऐकून तुम्ही रेटून काही निर्णय घ्यायला लागला. सत्ता ही कुणाचीही कायम नसते आणि त्यामुळे अधिकारी म्हणून काम करत असताना ह्या पंचायत समितीत गेले 3 वर्ष प्रशासक काळात काय काय भानगडी केल्या, काय काय रामाचं राज्य करायचा प्रयत्न केला, मनाप्रमाणे करायची सगळी चौकशी की आता तुम्हाला कोणतरी थांबवत असलं, उद्या सत्तांतर झाला की सगळी चौकशी 100% बाहेर निघणार आहे. या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रशासकाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यातनं सत्ता कशी टिकवून ठेवायचा प्रयत्न झाला. प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक 10-10, 15-15 वर्ष एका ठिकाणी ठेवून त्यांच्या माध्यमातून सत्ता त्या गावची चालवून तिथं भ्रष्टाचार करायचा सरकार खूप मोठा डाव ह्या मिरज तालुक्यात रचला गेलाय. आणि त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालायचं आणि त्यांनी त्यांचंच ऐकायचं हा प्रकार घडला आणि त्यातनं हा कार्यक्रम लांबवायचा प्रयत्न झाला. मला ज्ञात आहे आणि भाऊ, जर तुम्ही ही पंचायत समितीची इमारत आणली नसती तरी सुद्धा प्रोटोकॉल म्हणून मी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं उद्घाटन मी मान्य केलं असतं. पण हे मी कदापि मान्य करणार नाही, कारण ही पंचायत समिती सुरेशभाऊ खाडेंनी मंजूर करून आणलेली आहे. हो, त्यांच्या बापानी नाही आणली. तुमच्या बापानी काही चेक पाठवला होता खाली, डीडी पाठवला होता, आकाटा ऑनलाईन केलं तिथनं. त्यामुळं या ठिकाणी ही पंचायत समितीची सुंदर वास्तू, हरकत नाही. कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं. स्टेजवर चढल्यावर माणसं, तेव्हा जे आपलं काम आहे, आणि वाजंत्री बांधव सुद्धा इमानदार असतात, ते सुद्धा त्यांची ड्युटी इमानदारीने करतात. त्यांनाही माहिती आहे आपलं काम कुठंपर्यंत आहे. आणि एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे, माझं सांगणं आहे, आता आपण खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय आणि मग रुबाब करा. आमचं काय म्हणणं नाही, मग काय आमचं म्हणणं नाही. आणि जो करतो त्याला श्रेय घ्यायलाही हरकत नाही. परंतु पंचायत समितीमध्ये सत्य भाऊ, चूक तुमची नाही, ही जबाबदारी माझ्यावर देत जा. इकडे असली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची, पंचायत समिती सभापती निवडीची, हे काम थोडं माझ्यावर देत जा इकडे. ह्या वास्तूसाठी काय त्रागा केला, एवढा त्रागा केला. आम्हाला ही उद्घाटन सभा घ्यायची वेळ त्यांनी आणली. किती लोक होते, काय लोक होते, एकाला तर मोजमाप करायला ठेवले.
पक्षानं तेवढंच काम दिले आणि ते काम चांगलं करतात. त्यामुळे पक्षानं त्यांना किती लोक होते, काय लोक होते ह्याचा रिपोर्ट करण्यासाठी तेवढ्यासाठी त्यांना ठेवलेलं नाही. काल बोलताना मी मंत्री महोदयांना विचारलं की असं जर उद्घाटन झालं की अनऑफिशियल उद्घाटन आहे, ते ऑफिशियल नाही आहे. काल जिल्हा परिषदेचा एक शिपाई इथं नव्हता, त्याने ते उद्घाटन घेतलं. म्हणजे तिने काहीतरी प्रयत्न केला की काहीतरी होणार आहे, काहीतरी घडतंय, आपण दाबून रिटून करायचा प्रयत्न करूया. मंत्री महोदय, असं जर उद्घाटन केलं असेल तर आपली पॉवर थोडी आपण वापरायलाच पाहिजे. कारण हे पैसे जे आले त्यावेळेला पंकजाताई मुंडे मंत्री होत्या, बरोबर आहे, त्यावेळी हे 5 कोटी रुपये आले. जुन्या बिल्डिंगच्या सभागृहाला त्यांचं नाव आहे, मग दुसरं पण नाव आमचंच पाहिजे. म्हणून आम्ही विचार केला कोणच नको, आपण आपलं हे नाव देऊया. त्या पद्धतीनं आज मंत्री महोदय असते त्याचं उद्घाटन केलं आणि त्या हॉलचा आपण समारंभ साजरा केला. आता हे पैसे काय माझ्या बापाचे नाही आहेत, मी म्हणत नाही, शासनाचे पैसे आहेत. पण हे बापाचे पैसे वापरून जर विकास करायचा असेल, तुम्ही पण खासदार आहे सा, राहिलं उरलं सुरलं राहिलेलं आहे ते विकून तुम्ही काम करणार आहे का खासदारीचं जिल्ह्यामध्ये? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं, बरोबर ना? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं. अरे हा पैसा तुम्ही खानदानी आहात, आजोबा हे ते सगळे तुमचे सगळे होते, पण ही भाषा करणं जरूर नव्हतं. माझी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून ही भाषा येईल. कोण करतं? घरातले पैसे घालून विकास करतो. शासन कशासाठी आणि आपण कशासाठी निवडून दिलं गेलं? शासनाला दिलेला पैसा, आपल्या टॅक्समधून गेलेला पैसा प्रत्येक येडमधून वेगळ्या पद्धतीनं आपण खाली आपल्या विकासासाठी आणण्यासाठी आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत सदस्य आहेत, बाकी सगळे लोक. पण एक खासदारांनी सांगितलं की ह्याच्या बापाच्या पैशाने ती बिल्डिंग बांधली का? मी नाही बांधली बापाचा पैसा. पण इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानंच तुम्हाला विकास करावा लागेल, हे ठामपणे सांगतो तुम्हाला. बोलताना संयमळा, आपण सुशिक्षित आहात, उच्च आहात, आणि ही भाषा तुमच्यामध्ये येत असेल तर हे जिल्ह्याचा अपमान आहे, हे मला सांगायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.